दत्तात्रय प्रभूंचं वरदान मिळतं कोणाला आणि केव्हा. दुसरा टप्पा आहे कोणाकोणाला मिळालेले आहेत, हा दुसरा टप्पा आपण अनुभवू. आणि तिसरा टप्पा आहे म्हणजे आपल्यालाही तो अनुभवता आला पाहिजे. या 3 टप्प्यामध्ये आपण हा विषय सोडवण्याचा आनंद व्यक्त करूया. दत्तात्रय प्रभूंचं वरदान मिळवायचंय त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. आता आपण दत्तात्रय प्रभूंना तर काही पाहिलेलं नाहीये, परंतु दत्तात्रय प्रभूंचं वरदान मिळावं अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. आहे का नाही इच्छा? बोला की श्री दत्तात्रय महाराज की जय. आपल्या प्रत्येकाला वाटतं की दत्तात्रय महाराजांनी मलाही वरदान द्यावं. सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंचं असलं काय आणि दत्तात्रय प्रभूंचं असलं काय. परमेश्वरच आपला सोडवित आहे आणि म्हणून त्यातल्या त्यात दत्तात्रय प्रभू लवकर प्रसन्न होतात हे आपल्या सर्वांना प्रतीती आहे. आहे का नाही प्रतीती? आपल्या सर्वांना वाटतं की दत्तात्रय महाराज लवकर प्रसन्न होतात आणि म्हणूनच दत्तात्रय प्रभू पासून वरदान आपल्याला मिळावं. त्यांनी प्रसन्न होऊन काय देणं हा भाग वेगळा. लक्षात ठेवा, काही मिळणे हा भाग वेगळा आहे आणि दत्तात्रय प्रभूंनी प्रसन्न होऊन देणे, बऱ्याच वेळा या दोन्हीतला फरक आपल्याला कळत नाही. आपण मागितलं देव देतोच, परंतु परमेश्वर जेव्हा देतात ते खरं वरदान असतं. असं म्हटलं जातं की माणसाने दिलं तर पुरत नाही आणि देवाने दिलं तर सरत नाही. तो मग आम्हाला सगळ्यांना वाटतं की देवाने द्यावं, पण मागितल्यावर द्यावं का नाही, त्याने प्रसन्न होऊन दिलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं घडतं की मागितल्यावर तर मिळतच. आता मी समजा कोणालाही म्हटलं द्या पाणी, पाणी देणारच आहे, पण एखादा कोणी भाग्यवंत असं असतं की बाबांना तहान लागली असेल, आपण पाणी पाजलं पाहिजे आणि म्हणून पाणी दिलं तर जास्त प्रसन्नता वाटेल की मागितल्यावर मिळाल्यावर. देणार आले आणि घेणार आले, होऊन दिल्याचा आनंद जास्त आहे, मागितल्यावर दिलेला देणारालाही आनंद कमी आहे, देणाऱ्यालाही कमी. आपण प्रयत्न करूयात की दत्तात्रय प्रभूंना आपल्याला वरदान द्यावं. का दत्तात्रय प्रभू पासून वरदान मागायचं? दत्तात्रय प्रभूंनी आपल्याला प्रसन्न होऊन वरदान दिलं पाहिजे आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंनी आपल्याला वरदान द्यावं ही आपण देवाजवळ प्रार्थना करू शकतो. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंनी वरदान द्यावं यासाठी आपण इथं सगळे उपस्थित असलेले महानुभाव पंथीय ईश्वर साधक आहोत. आहेत की नाहीत? परमेश्वर साधक आहोत हे तर सरेच. म्हणजे दत्तात्रय प्रभूंनी वरदान हे अन्य संप्रदायात असलेल्या सर्व संन्यासांना बी दिलेले आहेत, ग्रस्ताश्रम्यांना बी दिलेले आहेत, दृष्टपर बी दिलेले, अदृष्टपर बी दिलेले आहेत. प्रसन्न होऊन जे दिलं जातं त्याला म्हणतात वरदान. दत्त म्हणजे देता. दत्तात्रेयाचं काय व्याख्यान केलं? दत्त म्हणजे देता, जो देतो तो दत्त. आणि त्या दत्तात्रय प्रभूंचं वरदान हवंय. कसं हवंय आम्हाला? प्रसन्न होऊन दिलेलं असावं. आम्ही मागितलं मग दिलं तर कदाचित आमची अडचण तयार होईल. जेवढ्यांना दत्तात्रय प्रभूंनी दिलं ना त्यांना घेता नाही आलं, टिकवता नाही आलं, कारण झोळी फाटक्या. कार्तवीर्य राजा घ्या, आता त्याची यादी मी एकदा अगोदर वाचून दाखवतो तुम्हाला, सहजपणे माहिती असावं, कारण वेळ कमी आहे. दत्तात्रय प्रभूंना वरदाने कोणी दिली नाहीत, कोणाकोणाला दिली त्यांची यादी फक्त सांगतो तुम्हाला. दत्तात्रय प्रभू हे श्रीदत्त वर्धी म्हणविले जातात, परंतु ते कुठले मी सांगणार आहे पहिले तुम्हाला कर्मराठीचे सांगणार आहेत. कर्मराठीचे म्हणजे दत्तात्रय प्रभूंना कार्तवीर्य राजाला दत्तात्रय प्रभूंनी वरदान दिलं. एक वरदान दिलं का नाही, 7 वरदान दिले. सहस्रभुजा होतील, अतुर्बळीया होशील, वलयांकित पृथ्वीचे राज्य होईल, चक्रवर्ती पद पावशील, चिरंजीव होशील, तिन्ही लोकांमध्ये तुम्हाला गमन करता येईल, जाणून लोकाचे मनोर्थ पुरविशील, अतीत, अनागत आणि वर्तमान
तिन्ही तुला कळतील. किती वरदान दिले? 7 वरदान दिले. कोणाला दिले? कार्तवीर्य राजाला दत्तात्रय प्रभूंनी प्रसन्न होऊन दिले. बोला की श्री दत्ता. कार्तवीर्य राजाला जसं वरदान दिलं तसंच दत्तात्रय प्रभूंनी प्रसन्न होऊन रेणुका मातेला वरदान दिलं. रेणुकीची प्रतिष्ठापना माहूरला केली. काय वरदान दिलं? भोगाते पाव अशा प्रकारचं वरदान एकविरेला भोग प्रतिष्ठेच्या प्रसंगी दत्तात्रय प्रभूंनी वरदान दिलेलं आहे. तिसरं वरदान कर्मराटीतले सांगतो पहिले, की जे आमच्या प्रामाण्य ग्रंथांमधून त्याचा निर्देश आहे आणि म्हणून ते आमच्यासाठी प्रामाण्य आहेत. तिसरं वरदान दिलेलं मी तुम्हाला सांगेल, शंकराचार्य वरप्रधान. जेव्हा जैन लोकांनी, क्षेपणिकांनी हा वेदमार्ग उच्छटलेला होता त्यावेळेस शंकराचार्याने विनंती केली की मला हे दत्तात्रय महाराजा प्रसन्न होऊन वरदान दे, की माझं हे जे दर्शन आहे ना ते तिन्ही लोकांमध्ये मान्य व्हावं. आणि दत्तात्रय प्रभूंनी प्रसन्न होऊन शंकराचार्यांना वरदान दिलेलं आहे. चौथं वरदान तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला आठवेल. याच्यासाठी सांगतो की तुमच्याकडे माहिती असलं पाहिजे. विषाद म्हणजे हा जो आहे की ज्याला दत्तात्रय प्रभूंची ही विषाद नावाचा एक तपस्वी आहे. त्या तपस्वीला म्हणजे दत्तात्रय प्रभूंनी वरदान दिलेले. तो काय करायचा? नित्य विष कमळ भक्षण करायचं. त्यामुळे विषाद असं त्याचं नाव होतं. आणि म्हणून त्या विषादाला एक मुलगी होती, त्याचं नाव विषादी असं होतं. तिला सुद्धा दत्तात्रय प्रभूंनी वरदान दिलेलं आहे. ती दत्तात्रय प्रभूंकडे प्रार्थना केली, गेली होती कशाला? दर्शनाला, काहीतरी मागण्यासाठी. पण दत्तात्रय प्रभू पाहिले आणि ती इतकी सुंदर होते दत्तात्रय. दत्तात्रयांची श्रीमूर्ती तर सगळ्यांना आवडते की नाही? तिला आवडली आणि ती म्हटली की तुम्ही माझ्याशी लग्न करा. दत्तात्रय महाराज म्हणाले, आम्ही तर ब्रह्मचार्याची प्रवृत्ती धारण केलेली आहे, आम्ही तुला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. पण द्वापराच्या 4थ्या चरणामध्ये काय होईल? तुला श्रीकृष्ण भगवंताचं विष प्राशन केल्यानंतर, श्रीकृष्ण भगवंताने तुझं विष प्राशन केल्यानंतर तुला महादेव प्रसन्न होईल आणि ती पूतनाहून जन्माला आली. आणि मग दत्तात्रय प्रभूंच्या आशीर्वादाने, वरदानाने श्रीकृष्ण भगवंताने तिला उद्धरलेलं आहे. आणि म्हणून त्या दत्तात्रय प्रभूंचा वरदानाचा आठवण करूयात. अशा अनेक दत्तात्रय प्रभूंच्या वरदानांचे पुरुष आहेत की ज्याच्यामध्ये पंचाळ राजा जो होता त्या पंचाळ राजाला दत्तात्रय प्रभूंनी वरदान दिलेलं आहे. काय वरदान दिलं होतं दत्तात्रय प्रभूंनी? कारण तुम्हाला माहिती आहे की काल आपण दादांकडून ऐकलं, जेव्हा युद्ध सुरू झालं, मला वाटतं याने गोपाल दादांनी तो विषय हाताळला होता की तो पांचाळ राजा राक्षसांना मारायचा आणि राक्षसांचं रक्त खाली पडलं की त्याच्यातून अनेक राक्षस तयार व्हायचे. मरायला तयार नाहीत, असुरांचा नाश व्हायला तयार नाही. आणि मग त्याने दत्तात्रय प्रभूंची प्रार्थना केली, दत्तात्रय प्रभूंची भक्ती केली आणि दत्तात्रय प्रभूंनी जेव्हा वरदान दिलं, पुढे त्याचा इतिहास वेगळा आहे, परंतु फक्त वरदान दिलं आणि मग आत्मऋषीला वरदान प्राप्त झाल्यानंतर दत्तात्रय प्रभूंच्या वरदानामुळेच आत्मऋषी असुरांचा वध करू शकला आणि त्यांच्यावर विजय मिळू शकला. दत्तात्रय. 7वा वरदान दिलेले विज्ञानेश्वर. हा विज्ञानेश्वर जो होता त्याला सुद्धा दत्तात्रय प्रभूंनी वरदान दिलेले. काय वरदान दिलेलं आहे की जोपर्यंत हे पंच महद्भूत आहेत, चंद्र सूर्य आकाश आहेत, तोपर्यंत दत्तात्रय प्रभूंना त्यांनी विनंती केली की औट घटिका पंचाळेश्वराशी आपण येऊन भोजन करावे आणि विश्राम करावा. लक्षात ठेवा, दत्तात्रय प्रभूंचं वरदान ज्यांना ज्यांना मिळालेलं आहे त्यांच्या त्यांच्या वरदानाला मान देऊन दत्तात्रय प्रभू आजही पंचाळेश्वरला येतात. हे कोणाची कृपा आहे? दत्तात्रय प्रभूंची कृपा आहे. परंतु प्रार्थना कोणाची आहे?
कोणाची आहे? आत्मऋषीची. आत्मऋषीच्या प्रार्थनेवरून दत्तात्रेय महाराज प्रसन्न झाले. त्याच्यातला मी टप्पाही सांगणार आहे तुम्हाला. हे सर्व वरदान कशामुळे मिळाले त्यातले 3 टप्पे आहेत. ते मी तुम्हाला कर्मराटीसाठी सांगेल, दैवराटी सुद्धा सांगेल. त्यानंतर जी भार्गव कन्या होती तिला वरदान दिले की तुझ्या विनंतीला मान देऊन मी नित्यनेमाने कोल्हापूरला भिक्षेशी येईल. आणि म्हणून आजही कोल्हापुरी. आणि म्हणून हे सगळं वरदान कशामुळे आहे? त्या भार्गव कन्येच्यामुळे आहे. त्यानंतर काशी राजाला वरदान दिलेलं आहे की नित्यनेमाने मी काशीला स्नान करण्यासाठी येईल. आता ही सर्व तुम्हाला प्रमाण ग्रंथांमध्ये माहीत असलेली दर्शनं आहेत. ही सर्व दर्शने कशामुळे झाली हा विचार आपल्या सर्वांच्या माहितीसाठी असणं आवश्यक आहे. की आतापर्यंत सांगितलेले मी तुम्हाला 8-10 ही काही महानुभावपंथी नव्हतीत, ही काही ईश्वर भक्ती मार्गातली नव्हतीत, परंतु त्यांनी दत्तात्रेय प्रभूंना प्रसन्न केलं आणि दत्तात्रेय प्रभू सुद्धा त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्याच्या पाठीमागची कारण आहेत. पहिलं कारण आहे सेवेचं. जो सेवा करतो त्याला मेवा मिळतो. गुरु सेवेचा, देव भावाचा आणि मार्ग परमेश्वराला प्रसन्न करायचा आहे. तर ज्यांनी ज्यांनी दत्तात्रेय प्रभू प्रसन्न केलेत ना त्यांनी कर्मराटीतल्यांसाठीचं सांगतो. पहिल्यांदा जे कर्मराटीत आहे म्हणजे अनुसरलेले नाही ते सगळे आम्ही कर्मराटीमध्ये समजतो. मग ते कर्मव्यापारी जे आहेत त्यांच्यासाठी सेवा हा एक परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आणि दत्तात्रेय प्रभूंनी वरदान देण्यासाठी साधा आणि सोपा उपाय आहे. तो म्हणजे दत्तात्रेय प्रभूंच्या विशेषाची सेवा. हा आपल्या सर्वांसाठी साधा आणि सोपा उपाय आहे. कारण ज्यांनी दत्तात्रेय प्रभूंना प्रसन्न केलेलं आहे. कार्तवीर्य राजा होता त्यांनी सेवेनेच प्रसन्न केलंय. आत्मऋषीने प्रसन्न केलं. कशाने प्रसन्न केले? सेवेनेच प्रसन्न केलेलं आहे. आणि म्हणून ज्यांनी दत्तात्रेय प्रभूंना प्रसन्न केलेलं आहे आणि आम्हालाही प्रसन्न करता येतील त्यामध्ये सगळ्यात साधा आणि सोपा उपाय आहे तो म्हणजे सेवा. बघूयात, आपण प्रयत्न सर्व करूयात. आता आपल्याला तर काही दत्तात्रेय प्रभूंची सेवा प्रत्यक्ष करण्याचं भाग्य नाहीये कारण ते आम्हाला दिसतच नाहीत. परंतु ज्यांनी सेवा केली त्यांनी मेवा खाल्ला का नाही? सेवा केली त्याला मेवा मिळतो. आणि म्हणून दत्तात्रेय प्रभूंच्या विशेषाची आपल्याला सेवा करण्याचा जर आनंद घेता आला तर निश्चितच दत्तात्रेय प्रभूंचं वरदान प्राप्त होईल. श्री दत्तात्रेय हे सांगत होतो कर्मराटींच्या. मग ते कर्मराटीचे म्हणजे जे दीक्षित नाही त्यांच्यासाठी सांगतो अगोदर, कारण संख्या त्यांची जास्त आहे, केसवाले जास्त आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी साधा आणि सोपा उपाय सांगतो. सेवा दत्तात्रेय प्रभूंच्या विशेषाची तुम्ही उपदेशी आहात की अन्य आहात यापेक्षा दत्तात्रेय प्रभूंच्या सेवेशी किती बांधील आहात त्याच्यावर तुम्हाला दत्तात्रेय प्रभू प्रसन्न होण्याची दाट शक्यता आहे. दत्तात्रेय प्रभूंचं वरदान तुम्हाला मिळावं अशी प्रार्थना करण्यासाठी दुसरा मूलमंत्र तुम्हाला सांगतो. तुम्ही सेवा तर करता परंतु गुरुची आज्ञा घेऊन जर सेवा केली तर दत्तात्रेय प्रभू तुम्हाला लवकर प्रसन्न होतील. श्री दत्तात्रेय. तुम्हाला जी दत्तात्रेय प्रभूंची सेवा करायची आहे, परमेश्वराची सेवा करायची आहे, ती तुम्हाला गुरूंच्या आज्ञेनेच करावी लागेल. गुरूंची आज्ञा मिळाल्यानंतर केलेली सेवा जाती लगते गोसाव्याचा लेखी लागे, प्रमाण शून्यते न लगे. तुम्ही तुमच्या मनाने सेवा सुरू केली लवकर नाही प्रसन्न होऊ शकत. परमेश्वर प्रसन्न होण्यासाठी गुरुजनांची आज्ञा ही तुम्हाला महत्वाची आहे. तुमची ज्यांच्यावर विशिष्ट बुद्धी आहे
स्थिर बुद्धी आहे. लक्षात ठेवा, आजकाल तासाला गुरु बदलणारे आम्ही माणसं पाहतो. मोबाईल बदलणारे तर आहेत, पण तासाला गुरु बदलतात. अरे एका ठिकाणी स्थिर व्हा, एका ठिकाणी स्थिर व्हा. त्यांनी खड्ड्यात उडी मार म्हटले तरी तुम्हाला मारता आले पाहिजे, तर ते तुमचे खरे गुरु आणि खरे ते तुम्ही त्यांचे शिष्य आहात. बऱ्याच वेळा असं घडतं की आपण सारखं याला विचार, त्याला विचार, त्याला विचार, हे करू का, ते करू का, अरे हे नाम म्हणू की ते नाम म्हणू, कशाला कन्फ्यूज राहता. तुम्हाला परमेश्वर हा पुरुषार्थ मिळवायचा असेल, तुम्ही तुमचा कोणी एक गुरु ठरवा ना. आमचं काही म्हणणं नाहीये, महानुभाव पंथाच्या पंथ परंपरेमध्ये कोणताही गुरु असू द्यात, तो नाम देणार ते एकच देणार आहे, विशेष देणार आहे तो चरणांकितच देणार आहे, ज्ञान देणार आहे तो सुद्धा परमेश्वराचंच ज्ञान देणार आहे. आणि तोच यथार्थ गुरु आहे, तोच यथार्थ गुरु आहे. तुम्हाला तो स्थिर करता आला पाहिजे. जर तुम्हाला दत्तात्रय प्रभू पासून, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींपासून वरदान हवं आहे, न मागता तुम्हाला मिळायला पाहिजे, तर तुम्ही जो जो विधी कराल, जे जे पारायण कराल, जे जे स्मरण कराल, जी जी विधी कराल, ती गुरु आज्ञा गुरुला विचारून करा, गुरूंना साक्षी ठेवून करा, गुरूंना सामोरे ठेवून करा. कारण देव आणि गुरु या दोन्ही गोष्टी आपल्याला सततपणे पाहत असतात. लक्षात ठेवा, दोघांच्या सीसी कॅमेऱ्यामध्ये आपण निगराणीमध्ये आहात. ही तुम्हाला जाणीव असली पाहिजे की देव आणि गुरु मला पाहतात. त्या गुरु आज्ञेचं आणि गुरूंच्या शुभचिंतनाचं बळ असेल तर निश्चितच दत्तात्रय महाराजांकडूनच नव्हे तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडून सुद्धा तुम्हाला वरदान प्राप्त होईल. आणि म्हणून गुरु आज्ञेच्या प्रतिपालनाचा आनंद घेत आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री दत्तात्रय महाराज की जय. आणि म्हणून कर्मराटेमध्ये आपल्याला सेवेसोबत गुरूंच्या आज्ञेचं आणि शुभचिंतनाचं बळ असणं आवश्यक आहे. तिसरा टप्पा साधा सोपा, तो म्हणजे तुमच्याकडे नाम असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? नाही बाबा आम्ही उपदेशी घरातलेच आहोत, नाही चालणार. तुमचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे, तुम्हाला उपदेश असणं आवश्यक आहे, तुम्हाला गुरूंनी दिलेलं प्रामाणिक नाम असलं पाहिजे. जसं आम्ही नाम साधना म्हणतो, ते नाम साधना म्हणजे नाम नव्हे, जे गुरूंनी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही महानुभाव पंथाचे अनुग्रहित आहात, ते सगळे कर्मराटीचेच आहेत. किंवा आता एखादा कोणी उपदेशी नसतो, परंतु गुरूंनी आज्ञा केली, वाच दत्तात्रय कवच, वाच चिंतामणी स्तोत्र, वाच दत्तस्तवन, तिथे गुरूंची आज्ञा जास्त काम करते. लक्षात ठेवा, तुमची साधना 20% काम करत असेल तर 60% काम गुरु आज्ञा करत असते. आणि उरलेले जे राहिलेले 40% आहेत ते तुमची स्वतःची पवित्रता आणि साधनेवर अवलंबून आहे. तुम्ही किती नियमाने करतायत, तुम्ही किती पावित्र्यतेने करतायत, तुम्ही किती सातत्याने करतायत, किती आवडीने करतायत, त्यावर अवलंबून आहेत. आणि म्हणून 3 साधे आणि सोपे उपाय कर्मराटीतल्या साधकांसाठी सांगितले. परमेश्वर प्रसन्न होण्यासाठी आणि परमेश्वराकडून वरदान प्राप्त होण्यासाठी आपण 3 प्रयत्न करूयात. आपल्या सर्वांकडे चरणांकित विशेष आहेतच. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या जवळ चरणांकित विशेष आहे. मग तो दत्तात्रय प्रभूंचा असू द्यात, नाही तर श्री चक्रधर स्वामींच्या चरणांकित असू द्यात. या दत्तात्रय प्रभूंच्या किंवा श्री चक्रधरच्या 3 अवतारांचे, कोणी 5 अवतारांचे संबंधित पाचान आहेत, पण तुम्हाला गुरूंनी प्रसन्न होऊन दिलेला असला पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही विकत घेतलेला असेल, तुम्ही चोरून घेतलेला असेल, तुम्ही मागून घेतलेला असेल, तर तेवढा तो धर्मी देणार नाही, तुम्हाला तेवढा सत्वही देणार नाही. तुम्हाला गुरूंनी प्रसन्न होऊन दिलेला असेल, साधा एखादा शिन्नस्थळीचा विशेष असेल किंवा दत्तात्रय प्रभूंचा चरणांकित विशेष असेल, तो तुमच्या विकत घेतलेल्या वस्त्र प्रसादापेक्षाही सर्वश्रेष्ठ असेल. आणि म्हणून त्याचा आनंद आपल्या सर्वांना असला पाहिजे. तर तुम्हाला दत्तात्रय प्रभू प्रसन्न होण्यासाठी किंवा श्री चक्रधर स्वामी प्रसन्न होण्यासाठी फार काही बळ लागणार नाही. तुम्ही अजून आहे कर्मराटीतच, अजून संन्यास घेतलेला नाहीये.
परंतु तरी सुद्धा या 3 गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर परमेश्वर प्रसन्न होणारच आहेत. आणि हे प्रसन्नतेचे जे पुरुष आहेत त्यातला मी एक दाखला तुम्हाला देईल. म्हणजे आता कर्मराठीतले आहे, हे सगळे कर्मराठीतले, परंतु उपदेशी आहेत, अजून संन्यासी नाहीत. तुम्हाला महानुभव पंथामध्ये अनेक कर्मराठीतले वासनिक माहिती असतील. तुम्हाला मी प्रमाण यासाठी वेगळं आगळं देतो. तुम्हाला सिद्धांत बोध हा शहामुनी नावाच्या एका सिद्धांत बोध नावाचा ग्रंथ कोणी केलेला आहे? शहामुनीने केलेले आहेत. हे शहामुनी जे होते ते जेव्हा गृहस्थाश्रमात होते, हा मुस्लिम कवी आहे. कुठला कवी आहे? मुस्लिम कवी आहे. आणि या मुस्लिम कवीला महानुभव पंथाचा अनुग्रह होता. महानुभव पंथाचे उपदेशी होते. महानुभव पंथामध्ये जाती वर्ण वेली वर्गणीच्या पलीकडे जाऊन महानुभव पंथाचा आचार आणि विचार आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून हे शहामुनी जे होते हे ग्रस्ताश्रमात महानुभव पंथ अनुग्रहित होते. त्यांना महानुभव पंथाचा उपदेश होता एका गुरुकडून. शहागडचे तुम्हाला माहिती आहेत. आणि एका गुरूंकडे ते विद्याभ्यास करायचे. आज आपण पाहतो बरेच वासनिक आहेत की जे गुरुनिमित्तांकडून अभ्यास घेतात, त्यांच्याकडून पोथी ऐकतात, त्यांच्याकडून सूत्रपाठाचा घोग घेतात, लीळाचरित्राचा घोग घेतात. तेही वासनिक अवस्थेमध्ये अशाच प्रकाराने महानुभव पंथाच्या उत्तम आदर्श वासनिक अवस्थेमध्ये पोहोचलेले होते. पण मनामध्ये इच्छा की हे देवा, मला वाक पुष्पार्चन करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? अरे सगळे फुलं वाहता येतात, सगळे फळं वाहता येतात, सगळं अर्पण करता येतं, पण वाचेनं गुणांमोदन करणे हे एक वाक पुष्पार्चन आहे. आज आम्ही पाहतो की सगळीकडे पाहतो, एक काळ होता की एक फुल वाहायला सुद्धा मिळत नव्हतं. आज फुलांच्या रांगोळ्या आहेत. जर पंचाळेश्वरला गेलं तर किती मोठं डेकोरेशन असतं. नाही का आपल्याला करता आलं, पण करणारे भाग्यवंत आहेत ना. आज आपण इथं पाहिलं हरसूलला किती रांगोळ्या, किती स्वागतासाठी तयारी. हे बी अर्चनच आहे, हे बी पूजनच आहे. सेवा स्वच्छ करणे ही सुद्धा एक सेवाच आहे. सगळ्यांच्या डोक्यात एकच असतं, फक्त देवाला विडा व्हायला म्हणजे सेवा झाली. अरे तिथला कचरा उचलणे, तिथलं मंदिर स्वच्छ करणे ही सुद्धा एक सेवाच आहे. हे सुद्धा एक पूजनच आहे. स्तुतिस्तवन करणे, आरती म्हणणे, निर्वेद करणे, अनुताप करणे हे सुद्धा एक सेवाच आहे ना. आणि म्हणून त्यांनी दत्तात्रय प्रभूंच्या जवळ हट्ट धरला. आता हट्ट काय धरणार? नामस्मरण, दत्तात्रय प्रभूंची सेवा, या 2 गोष्टी आणि गुरु आज्ञा, या 3 मंत्राचा उपयोग करून, 3 साधनांचा उपयोग करून शहामुनींनी दत्तात्रय प्रभूंना प्रसन्न केलं. लक्षात घ्या, मानव पंथाच्या पंथ परंपरेमध्ये मी तुम्हाला हे वेगळं प्रमाण यासाठी सांगितले की जे कर्मराटीत असताना ते म्हटले की, कारण ते गुरूंकडे गेले, म्हणाले मला वाक पुष्पार्चन करायचे, मला नीट बोलता येत नाही. अशिक्षित माणूस, अशिक्षित माणसं सुद्धा बघा महानुभव पंथाच्या पंथ परंपरेमध्ये ज्ञानाला किंमत नाहीये. कोणत्या कर्मराटीच्या, तुम्ही MA आहे का PhD आहे याला नाही. ब्रह्मविद्येचा अधिकार प्राप्त व्हावा लागतो, तेव्हा तो बोलू शकतो, तो समजू शकतो. आणि म्हणून ते गुरूंकडे गेले. ज्या गुरूंनी त्यांना उपदेश दिलेला होता त्या गुरूंच्या पाठीशी त्यांनी सेवा करून गुरुलाही प्रसन्न केलं. आणि त्यांना सांगितलं की मला काहीतरी उपाय सांगा, मला काय करायचं आहे? वाक पुष्पार्चन करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की मी आज्ञा करतो, तू दत्तात्रय प्रभूंना प्रसन्न कर. म्हणाले कशाने करू? म्हणाले स्मरणाने. आणि कुठे करू? म्हणाले जाय सह्याद्री पर्वतावर. हे बघा लक्षात ठेवा, असा परमेश्वर कुठेही मिळत नाही. आम्ही बाराखंडीमध्ये असं दगडा उन्हात तानात कशासाठी फिरतोय? या सह्याद्री पर्वत दत्तात्रय महाराज आहेत. आणि म्हणून ते गुरु आज्ञेनं या सह्याद्री पर्वतावर अनुष्ठानाला बसले. आणि थोडक्या नाही कितीतरी लक्ष जप केल्यानंतर दत्तात्रय प्रभू प्रसन्न झाले. त्याला आशीर्वाद दिला की तुझ्या हातून हे वाक पुष्पार्चन होईल, लोकी मान्य होतील. आणि आजही महानुभव पंथाचा तुम्हाला माहिती असेल सिद्धांत बोध हा ग्रंथ तो आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे.
30 अध्यायाचा तो ग्रंथ आहे. तुम्हाला मी यासाठी प्रमाण दिले की कर्मराटीतही तुम्हाला प्रत्यक्ष परमेश्वराचं अर्चन करण्यासाठी दत्तात्रय प्रभूपासून परमेश्वरापासून वरदान प्राप्त होऊ शकतं. पण किती वर्ष थांबावं लागलं त्यांना? 1 नाही 2 नाही 12 वर्ष या सह्याद्री पर्वतावर त्यांनी आपली मौन साधनेमध्ये काय केलेलं आहे? नामस्मरण केलेलं आहे. आणि म्हणून नामस्मरणामध्ये दत्तात्रय प्रभूंच्या सेवनेमध्ये म्हणजे विशेषाच्या सेवनेमध्ये आणि गुरु आज्ञेमध्ये कर्मराटीमध्ये आपल्या सर्वांना परमेश्वराचं वरदान मिळणं सोपं आहे. बोलूया श्री दत्ता. आता आपल्या सर्वांना आम्ही सर्वजण मुमुक्षार्थी सुद्धा आहोत. काय आहोत? मुमुक्षार्थी. मुमुक्षार्थी म्हणजे ज्यांना मोक्षाची इच्छा. तुम्हालाही मोक्षाची इच्छा आहे, पण अजून तुम्ही कसे आहेत? कर्मराटीतले केसवाले बाहेरून पाठिंबे आहेत. देव बी मिळावा, पण बाबा पोराचंही लग्न होऊ देत. देव मिळावा ही इच्छा आहे आम्हाला, त्याचा आनंद आहे. आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू ज्यांना देव मिळवायची अशी इच्छा आहे. कर्मराटीत आहेत पण देव मिळावा अशी इच्छा आहे. बहुतांशी उपदेशी माता भगिनींमध्ये ही इच्छा आणि वासना आहेत. त्यांची वासना नाही की म्हणून तर आम्ही त्यांना आदर्श वासनिक मानतो. परंतु ज्यांना त्याच्या पलीकडे जाण्याचा योग आलेला आहे, जे सर्व संघ परित्याग करून ईश्वरी अनुसरलेले आहेत, जे बोधवंताच्या पुढे वासनिक वासनिकाच्या पुढे अनुसरला आहे आणि अनुसरला चर्यावंत पुरुष म्हणजे ज्ञानिया हा कर्मराटीपर्यंत गेला, अनुसरला आणि चर्यावंत पुरुष यांना सुद्धा परमेश्वरापासून वरदान मिळण्यासाठी आता तेवढा तसा तो माझा अधिकार नाहीये, परंतु मी अनुभवलेला आणि मी ऐकलेला आनंद आपल्यासाठी सांगणार आहे की त्यांना सुद्धा परमेश्वर प्रसन्न होतात. परमेश्वर सुद्धा प्रसन्न होऊन वरदान देतात. वरदान देतात. या वरदानाच्या परंपरेमध्ये 2 गोष्टी कारणीभूत आहेत. 2 गोष्टी कारणीभूत आहेत. ती म्हणजे भिक्षा. एके भिक्षा आणि श्री संबंध न केलिया बहुत केले होईल असे आमच्या नागदेवाचार्यांचं वाक्य आहे. आणि म्हणून ज्यांनी भिक्षा भोजन बघा, ज्यावेळेस आम्ही संन्यास घेतो, ज्यावेळेस दीक्षा दिल्या जाते, त्यावेळेस गुरुनिमित्त आम्हाला काय देतात? झोळी. आणि काय सांगतात? झोळी येसी आणि तुम्हासी लग्न का येसी उपवास पडू न द्यावा. आजही मानव पंथाच्या पंथ परंपरेमध्ये अनेक साधक आहेत की जे भिक्षा भोजन घेतात. आमच्या पदयात्रेमध्ये सुद्धा सगळ्या झोळ्या पाहिल्यानंतर एक वेगळा आनंद येतो. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूयात. अरे असे काही साधक आहेत, मी नाही त्यातला, की ज्या दिवशी मला झोळी मिळाली त्या दिवसापासून मी फार काही भिक्षा मागितलेली आहे. परंतु या परमार्गामध्ये आपली जर डोळदृष्टी असेल तर पाहणाऱ्याला सगळं चांगलं दिसतं. आणि मार्गाचं खातो ते आपण भिक्षांनाच खातो. शिजवलेलं अन्न तर काय, आता बाबा सांगत होते गुलाबजामुन आहेत, आम्ही दत्तप्रसाद घेतो. आम्ही काय खातो? काल आईस्क्रीम खाल्ले की प्रभू प्रसाद पाहिला? नाही, ज्यांनी आईस्क्रीम म्हणून खाल्ले तर त्यांना लाभ कमी, पण जर तो प्रभू प्रसाद म्हणून खाल्ला असेल तर त्याचा पूर्णपणे लाभ आहे. काय खाल्लं आपण काल? मग नाही, चिंचोळकर बाबा तर म्हणले काय आईस्क्रीम म्हटली बा ते. आम्ही तर प्रसाद म्हणूनच घेतला. तुम्ही कुल्फी म्हणून खाल्ली, प्रसाद म्हणजे आईस्क्रीम म्हणून खाल्ली, शिरा म्हणून खाल्ला, चपाती म्हणून खाल्ली, भाजी म्हणून खाल्ली, तर ते लाभ तुम्हाला देणारच नाहीये. तो भिक्षांना प्रसाद आहे, तो परमेश्वराचा प्रसाद आहे. अरे प्रसाद म्हणून खाल्लं तर प्रसाद आहे सर्व दुःखानां हा निरस्योपजाय. आणि म्हणून भिक्षांना प्रसाद हा ज्यांना मिळतो ते अमर आहेत. भिक्षांना सेविलिया काय होत असे? अमरत्व प्राप्त होतं. आणि म्हणून भिक्षाविधी कर्मराटीतले लोकही मागतात, नाही असं नाहीये, परंतु ते प्रामाण्य नाही. ठीक आहे, तुम्ही साधना कराल तर आनंदच आहे त्याचा, परंतु भिक्षा हा विधी कोणासाठी आहे? अनुसरल्यासाठी. आणि म्हणून अनुसरल्या पुरुषांनी जर भिक्षांना सेवन केलं, एकी भिक्षा
आणि स्त्री संबंध न केले या बहुत केले होईल. दैवराटीतल्या प्रत्येक साधकाला हा एक चांगला साधा सोपा परमेश्वर प्रसन्न होण्यासाठी भगवंताने दिलेला उपाय आहे. त्याचं वरदान मिळण्याचं काम खूप सोपं आहे. त्यातला मी तुम्हाला दाखलाही देईल आणि दुसरा त्याच्यापेक्षा सोपा उपाय सांगतो की जो माझ्याकडून होत नाही, परंतु देह क्षेपून पाडणे, त्याला म्हणतात अंतरचर्या आणि बाह्यचर्या. जो चर्यावंत असेल त्याला परमेश्वर प्रसन्न होण्याला वेळ लागणार नाही. आणि म्हणून चर्यावंत पुरुषाला परमेश्वर प्रसन्न होतात. दत्तात्रय प्रभू लवकरच प्रसन्न होतात. आणि या दोघांच्या संबंधातला दाखला मी तुम्हाला देणार आणि माझा वेळ संपलेला आहे त्यावेळी संपवणार. मी दाखला यासाठी देणार आहे तुम्हाला की दैवराटीतल्या साधकांसाठी भिक्षान्न भोजन आणि चर्या या दोन कार्यासाठी आपण टाळ्या वाजून आनंद व्यक्त करूयात. मलाही तो योग यावा अशी मी स्वतःलाही अप्राप्ती भावतो. भिक्षान्न भोजन जर मिळालं, जर आपण खाल्लं तर भिक्षा हा आम्ही महानुभाव जे आहेत ते भिक्षा मागतो म्हणजे पोटासाठी नाही मागत, देव मिळावा यासाठीच मागतो. तुम्हाला मागेही मी सांगितले की आम्ही महानुभाव भिक्षा मागतो म्हणजे कशासाठी मागतो? तुमच्या दारात येतो म्हणजे कशासाठी येतो? पोट भरायसाठी नाही येत. त्या भिक्षांना सेवन केल्यानंतर आम्हाला परमेश्वर प्रसन्न होणार आहे. आम्हाला परमेश्वर मिळण्याचा मार्ग सोपा होणार आहे. न जाणो कधी एखाद्या दिवशी ते आणलेलं भिक्षान्न परमेश्वर स्वीकार करण्यासाठी प्रत्यक्षात येणार आहेत. आणि म्हणून आम्ही भिक्षा मागतो आहोत. आणि त्याच परंपरेमध्ये आपण ऐकलं की कपाटे नागराजबासांना फकीराच्या वेशामध्ये दत्तात्रय प्रभूंनी दर्शन दिलेलं आहे. ते काय म्हणून दिलं? काय म्हणून दिलं? भिक्षान्न माग. ते म्हणाले त्यांनी सांगितलं ना तुम्हाला, मी परवा मला वाटतं ती गोष्ट सांगितली, सगळा वृद्धाचार सांगितला. भिक्षेला चाललेला महानुभाव आमचा, आणि मधूनच तो फकीर भेटला आणि त्या फकीराने सांगितलं की मेरे लिए भी कुछ लाओ. आमच्या पात्रामध्ये जी भिक्षा मिळते त्याची मीमांसा अशी असते की मला जे अन्न मिळालेलं आहे कोणीतरी मला अभ्यागत भेटेल यासाठी आज माझ्या झोळीत हा पदार्थ आलेला आहे. महानुभाव पंथातला साधक जेव्हा भिक्षेला जातो, भिक्षेमध्ये जर चांगला पदार्थ आला तर तो पहिला कोणासाठी आहे? अभ्यागतासाठी. उद्याचं गुलाबजामुन देणार की नाही दुसऱ्याला? नाही म्हणजे आता विचारलेलं बरं ना, आता तुमच्या झोळीत मिळणारच आहे. अरे तयारी आहे का दुसऱ्याला द्यायची? महिलांची तर खात्री मला, कारण ते देण्यामध्ये उदार आहेत. आणि म्हणून भिक्षांनामध्ये तुम्ही झोळीत मागता, पाळ्या मागता म्हणजे काय मागता? अरे शेठ सावकार असलेली माणसं भिकारी होऊनच भिक्षाच मागतायत ना. ते बाबा म्हणतात भिक्षा मागतो न देव भिक्षा. मग आम्ही तर त्या देवाचेच आहोत. आम्ही जे पाळं घेतो आहे, पाळ्यात काय घेत असतो? भिक्षांनाच घेत असतो. आणि म्हणून भिक्षा भोजन जे आहे ते खाणं हा एक साधा जीवनातला सगळ्यात सोपा उपाय आहे. त्या फकीराच्या विषयात दत्तात्रय प्रभूंनी कपाटे नागराजबासांना आणि म्हणून आमच्यामध्ये काय वर मानल्यात? श्रीदत्त वर्धी, श्री दत्तात्रय प्रभूंचं वरदान त्यांना मिळालेलं आहे. असे अनेक साधक आहेत. त्यातला एक साधक मी सांगेल आणि माझं भाषण संपवेल. दुसरा टप्पा आहे तो म्हणजे क्षेपण्याचा. क्षेपणे हे जे आहे ती आम्हाला विहित भूमीमध्ये आहे. एकतर काय झालं? महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्मक्षेपायचा आहे. विहित देशामध्ये आपण जेव्हा जन्मक्षेपण्यासाठी उपस्थित हो तेव्हा परमेश्वर प्रसन्न होऊन आम्हाला वरदान देणार आहे. आम्हाला काय वरदान हवंय? आता आम्हाला संन्यास्यांना काय वरदान हवंय? तूच हवाय, देवच भेटावा, तोच शिवावा, तोच भेटावा, एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि म्हणून परमेश्वर प्रसन्न झाल्या जिवे काही विषय व्यवहार मागावा. जिवे परमेश्वर प्रसन्न झाल्या जिवे परमेश्वराचे प्रेम मागावे की. आणि म्हणून हे प्रेम मागण्यासाठी तर आम्ही चर्या करतो. एकाची अंतरचर्या आहे, त्याला म्हणतात निर्वेद अनुताप अनुशोच आरती, याला म्हणतात अंतरचर्या.
आणि एक असते दुसरी बाह्यचर्या. बाह्यचर्या म्हणजे अटन विजन भिक्षा भोजन निद्रा प्रसाद सेवा किंवा संघ संघात भेट शुश्रूषा या 11 विधीचं अनुष्ठान करणे म्हणजे बाह्यचर्या आहे. आणि म्हणून जो पुरुष चर्या करतो त्याला परमेश्वर प्रसन्न होतात, त्याला परमेश्वराचं वरदान मिळतं. त्याचं एक प्रत्यक्ष प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. याच परिसरामध्ये याच खांडीवर आपण जिथे बसलेला आहात त्या खांडीवर एक ज्ञान भक्ती वैराग्य संपन्न भालोत्कर बाबा होऊन गेलेले आहेत, की ज्यांनी आपला जन्म जो जन्मक्षेपी तयासी परमेश्वर, जो जन्मक्षेपी, जो म्हणतल्या कोणी असो, स्त्री असो भावी पुरुष असो, जन्म म्हणजे जिथून देव कळला तिथून पासून क्षेपणे, शारीरिक कष्ट मानसिक दुःख असं सांगितलं जातं. आम्ही तर त्यांना पाहिलं नाही, त्यांचा फोटो आहे तिथे, आहे ना, फोटो आहे ना, मृत्यूची तारीख आधी सांगितली. ते सांगतो मी सांगतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की एक तुम्हाला इथलं प्रत्यक्ष प्रमाण सांगतो. ज्या खांडीवर आपण बसलेलो दिग्रस खांडीवर, इथे एक जनार्दन बाबा भालोत्कर म्हणजे जे भालोत्कर परिवारात भालोत्कर या गादीवर होते आणि त्यांचं या परिसरामध्ये भ्रमण करता करता शेवटची निर्वाणचर्या चालू होती. किती कोणती निर्वाणचर्या? आमच्यामध्ये 12-12 वर्षाची चर्या असतात. निर्वाणचर्या म्हणजे तिसरी चर्या. हे थोडंसं फिरवून ते तिकडे फिरवते आवाज नाही. हा असं बस. तिसरी चर्या चालू होती आणि या तिसऱ्या चर्येमध्ये त्यांनी आपलं शरीर सुकवलेलं आहे. सांगतात असं की जवळजवळ 110 किलोचं वजन असलेले बाबा शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त 18 किलोचं वजन राहिलं होतं. किती वजन राहिलं होतं? क्षेपणेमध्ये असं काही सोपं नाहीये. डायटिंग करून सुकवलेलं नाही, ते सुकवलंय परमेश्वराच्या विरहात सुकवलेलं आहे. आणि ही एक दिवसाची प्रक्रिया नाहीये. असा जन्म क्षेपणारा साधक त्यांना परमेश्वर काय करत असतो? पुढे पाठीमागे, त्यांच्या पुढे पाठीमागे धावत असतो. जे अपूर्ण आहे ते सुद्धा परमेश्वरच पूर्ण करत असतो. याच बाबांचं या खांडीवर या परिसरामध्ये जन्मक्षेपण चालू होतं. वृद्धापावस्था आलेली होती. शेवटचा कालखंड जवळजवळ आलेला होता. त्यातला एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला, मी जो ऐकलेला आहे. याच परिसरामध्ये आता विद्यमान असलेल्या दोघांची नावं मी तुम्हाला सांगतो की जे दोघंही आज विद्यमान आहेत. ते म्हणजे जाधववाडीचे बाबा आणि दुसरे आहेत मराठे बाबा. अटनादिक्रमे याच परिसरातून हे वाटचाल करत 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 या परिसरामध्ये या गावाच्या जवळपास एक 8-10 किलोमीटरवर मुक्कामी होते. त्या गावाचं नाव मला माहिती मिळालेली होती. त्या 8-10 किलोमीटर असणाऱ्या पायी चालत चालत खांडीला यायचं. आणि म्हणजे दोघांची जाळी होती. ते अटनादिक्रमे या गावात आले. तिथं त्या गावातल्या पाटलांनी त्याला चोर म्हणून धरलं. प्रसंग खरा आहे, तुम्ही विचारू शकता त्या दोन्ही बाबांना. चोर म्हणून धरले गेले. पाटलाने त्यांना अटक केली. इकडे बाबांना पहाटे सुचा पडली. पहाटे सुचा पडली की माझे 2 साधक उद्या भोजनासाठी बोलव आणि त्यांना पुरणपोळीचं जेवण दे. आता यांना काही कळेना. त्यांची अवस्था शेवटच्या टप्प्यातली. आणि त्याही अवस्थेमध्ये त्यांनी आपल्या शिष्यगणांना सांगितलं की पुरणपोळीचा उपहार करा. 2 साधक येणार आहेत. 2 साधक येणार आहेत. आता कोण आहेत, कुठले आहेत, काय काहीच माहिती नाही. इकडे मात्र ज्या पाटलांच्या घरी ते नजर कैदेत होते त्यालाही पहाटे सूचिक झालं की अरे हे चोर नाहीत, हे महानुभाव पंथी आहेत, हे दत्त खांडीवरचे आहेत, तिग्रसच्या खांडीवरचे आहेत आणि त्यांना सोडून दे.
आता यांना तर सोडून दिलं, त्या पाटलाने तर सोडून दिलं. पाटील म्हणतो काहीतरी घ्या, काहीतरी घ्या, माझं काहीतरी घ्या. आता दुपारी 4 वाजता धरलेले 2 साधक, त्या दिवशीचं जेवण नाही, रात्रीचं जेवण नाही, दुसऱ्या दिवशी दुपार होत आलेली, आता जेवण भिक्षा भोजनच नाही झालं ना. पाटील म्हणतोय घ्या काहीतरी, घ्या काहीतरी, घ्या काहीतरी. आम्ही महानुभाव कोणाचंही खात नाही. आम्ही तसं महानुभाव कोणाचंही खातही नाही. चाडा दुःखे बिन ईश्वरी पदार्थ न स्वीकरिती. तेवढा कशाला डाव्या हाताने दिले तरी आम्ही घेत नाही, अशी आमची महानुभावांची ज्ञान परंपरा आहे. आणि मग त्या पाटलाचं काही त्यांनी घेतलं नाही. ते म्हटले ठीक आहे, खांडीला जाऊ. या दिग्रसच्या खांडीवर दत्ता चरणी नस्तमस्तक हो, आणि मग पुढं काहीतरी बघू. इकडे मात्र देवाने त्यांची सोय केलेली आहे. आणि इथे आल्यानंतर याच भालोत्कर बाबांनी दोघांना जेवणाचा दंडोत घातला. म्हणाले देवाने जाणवलंय, देवाने जाणवलंय मला तुम्हाला दोघांना पुरणपोळीचं जेवण द्यायला सांगितलेलं आहे. अरे याला म्हणतात ईश्वर प्रतीती, याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण, की ज्या प्रमाणाने आपण हे समजू शकतो की जर आपण चर्येवर असलो, आपण परीवर असलो, तर परमेश्वर प्रसन्न होऊन काय देत नाहीत. यांच्या पात्री भजन घडलं. शेवटची घटका आली. 4 दिवस अगोदर त्यांनी आपला मृत्यू सांगितला. या दिवशी माझं देहावसान होणार आहे, या दिवशी माझं देहांत होणार आहे. आणि असं बोललं जातं की बरोबर त्याच दिवशी त्याच वेळेस त्यांचं देहावसान याच खांडीवर झालेलं आहे. सांगायचं तात्पर्य की परमेश्वर आहेत. परमेश्वराचं वरदान आजही आम्हाला तुम्हाला मिळू शकतं. चर्यावंत अनुसरल्या पुरुषाला हा साधा आणि सोपा उपाय आहे. त्या वाटेने आमची वाटचाल करेत परमेश्वराचं वरदान आम्हा सर्वांना प्राप्त व्हावं, अशी अप्राप्ती भावात या दिग्रसच्या खांडीला साक्षी करून आपण अप्राप्ती भाऊयात. निर्वेद करू शकतो, दुःख तर करू शकतो, अनुताप करू शकतो, अनुशोच करू शकतो, आणि तोच व्हावा, तोच भेटावा अशी इच्छाही व्यक्त करू शकतो. या चतुर्विध अंतरचर्येने आम्ही परमेश्वराचं वरदान प्राप्त करण्याचा आनंद घेऊयात. आणि झालेली सेवा दत्तखांडीच्या अधिष्ठानाला साक्षी करून श्री दत्तात्रेयांच्या चरणी समर्पित करतो. श्री दत्तात्रेय